आज आपण उपवासाच्या आंबोळ्या कशा करायच्या तेच बघतोय. येणाऱ्या उपवासासाठी ही रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा. 1 कप वरई म्हणजेच भगर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर कोमट पाणी घालून साधारण 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 तास झाल्यावर यातील पाणी निथळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा. 2 उकडलेले बटाटे थंड करून कुस्करून या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. गरज पडल्यास थोडंसं पाणी घालून पुन्हा फिरवून घ्यायचं. हे बॅटर एका बाउलमध्ये ओतून वरतून चवीनुसार मीठ आणि एक फोडणी करून घालायची आहे. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम करून जिरं, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी तयार करायची आणि ही फोडणी यामध्ये घालून थोड्या वेळ फेटून घ्यायचं. तर आंबोळ्यासाठी इथे आपलं हे बॅटर तयार आहे. याच बॅटरपासून तुम्ही अप्पे सुद्धा करू शकता. आंबोळ्या करायला घेण्याच्या अगोदर 1 सॅचे इनो आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून हे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. डोस्याचा तवा गरम करून घ्यायचा. तवा चांगल्यापैकी गरम झाल्यावर थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. साधारण 2 पळी चमचे बॅटर ओतून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. साईडला तेल सोडून यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे खालची बाजू शिजवून घ्यायची. त्यानंतर बाजू पलटी करून दुसरी साईड सुद्धा शिजवून घ्यायची. अशाच प्रकारे सर्व आंबोळ्या तयार करायच्या. या ज्या आंबोळ्या आहेत उपवासाची खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाणा चटणी बरोबर सर्व करू शकता. 1 नंबर लागतात. तर येणाऱ्या उपवासाला नक्की ट्राय करून बघाल. कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.